Good morning, students. You are mostly welcome on the channel of Swapnil sir. 12वी इंग्रजी विषयाच्या नवीन अभ्यासक्रमामध्ये आपल्याला पोएट्री सेक्शनमध्ये 2.4 हॅव यू अर्न युअर टुमॉरो बाय एडगर गेस्ट यांची कविता लावलेली मित्रांनो. आज आपण त्याच्याविषयी चर्चा करूया. एडगर गेस्ट इज द फेमस अमेरिकन पोएट. एडगर गेस्ट हे अमेरिकेतील एक प्रसिद्ध असे कवी आहेत. ही इज कॉल्ड पोएट्स पोएट. त्यांना पोएट्स पोएट म्हणून ओळखलं जातं. हॅव यू अर्न युअर टुमॉरो इज अ नाईस पोएम रिटन बाय एडगर गेस्ट. हॅव यू अर्न युअर टुमॉरो ही एडगर गेस्ट यांची खूप छान आणि सुंदरशी कविता आहे मित्रांनो. इट इज मोटिवेशनल अँड ऑप्टिमिस्टिक व्ह्यू टाईप ऑफ पोएम. ही कविता एक प्रेरणादायी कविता आहे मित्रांनो. सर्वांना प्रेरणा देणारी अशी कविता आहे. ही कविता मानवाला जीवनाकडे आशावादी दृष्टिकोनाने पाहण्यासाठी प्रवृत्त करत असते. तसेच या कवितेमधून आपल्याला आपल्या स्वतःच्या कर्माविषयीची जाणीव आपल्या कवीने सर्व वाचकांना करून दिलेली मित्रांनो. In this present poem, there are two characters such as the writer means speaker and the reader means we people. याच्यामध्ये दोन पात्र आहेत. एक म्हणजे कवी की जो स्पीकर आहे आणि आपण वाचक की जे लिसनर ऐकणारे भाविक आहोत असं जरी म्हटलं तरी काही अर्थ नाही. चला तर मग सुरू करूया कविता हॅव यू अर्न युअर टुमॉरो. The present poem, in this present poem, we find the speaker has asked questions to us, means reader. प्रस्तुत कवितेमध्ये स्पीकरने वाचकाला प्रश्न विचारलेत मित्रांनो आणि ते प्रश्न खूपच छान आहेत. टायटलविषयी बोलूया. हॅव यू अर्न युअर टुमॉरो. हॅव यू अर्न युअर टुमॉरो. उद्यासाठी तुम्ही काय कमवलेले आहे. उद्यासाठी तुम्ही काय कमवलेलं आहे. चला तर मग सुरू करूया कविता हॅव यू अर्न युअर टुमॉरो. पहिला स्टांजा मित्रांनो बघा. इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास हिज वे. मित्रांनो स्पीकरने प्रश्न विचारलेला आहे वाचकाला की तुम्ही एखाद्याचे जीवन आनंदी बनवलं का. आज तुम्ही ज्या व्यक्तीला भेटलात त्याचं जीवन तुम्ही आनंद केलं का. त्यांना आनंद दिला का. तसेच त्यांच्या हा दिवस चांगला जावा त्यामुळे तुम्ही त्यांना काही मदत केली का. तसा तुम्ही प्रयत्न केला का. डज एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे. असा तुम्हाला कोणी व्यक्ती आठवतो का की जो आज तुम्हाला भेटला की ज्याच्याशी तुम्ही प्रेमाने बोललात की ज्याला तुम्ही दया दाखवली. दिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर अँड इट्स टर्निंग टाईम इज थ्रो. आजचा हा दिवस हा जवळपास संपत आलेला आहे आणि टॉयलिंग टाईम मीन्स द वर्क द टाईम ऑफ हार्डवर्क. आणि आजचा हा कष्ट करण्याचा जो वेळ आहे कष्टाचे काम करण्याचा जो वेळ आहे तीसुद्धा पूर्ण झालेली आहे. थरो म्हणजे पूर्ण होणे कंप्लीट झालेली आहे. इज देअर एनीवन टू अटर नाऊ अ काइंडली वर्ड ऑफ यू. मग तुम्ही जे कष्टाचं काम केलं आहे मित्रांनो या कष्टाच्या कामाला प्रतिसाद देणारा असं व्यक्तिमत्व तुम्हाला भेटलं का की ज्याने तुम्हाला दया दाखवली. ज्याने तुमचे आभार मानले की बाबा तू आज खूप चांगलं काम केलं आहेस की तुम्ही लोकांना आनंद दिला आहे. सर्वांशी चांगलं बोललेलं आहेस. असं तुम्ही चांगलं काम केलं असेल तर ते स्तुती करणारं व्यक्तिमत्व तुम्हाला भेटलं का कोणी. इन सेकंड स्टांजा द स्पीकर सेज डिड यू गिव्ह अ चीअरफुल ग्रीटिंग टू द फ्रेंड हू केम अलॉंग. तुमचा एखादा जवळचा तुम्हाला मित्र भेटला असेल त्याला तुम्ही आनंदी देणारे असे अभिवादन केलं का. ऑर चर्ली सॉर्ट ऑफ हावडी अँड देन व्हॅनिश इन द थ्रॉंग. का तुम्ही त्याच्याशी रूढपणे वागले
त्याचे तुम्ही बोलले नाहीत आणि तुम्ही या दुनियाच्या गर्दीमध्ये निसटून गेलात. वर यू सेल्फिश, प्युअर अँड सिम्पल ॲज यू रश अलॉंग द वे? तुम्ही तुमच्या मित्राशी बोलले नाहीत, त्याला आनंदाचं अभिवादन दिलं नाही, म्हणजे तुम्ही सेल्फिश झाला आहात का, की ज्यामुळे तुम्ही त्याच्यापासून दूर गेलात? ऑर इज समवन मायटी ग्रेटफुल फॉर अ डीड यू डीड टुडे? का तुम्ही असं कोणतरी चांगलं कृत्य केलं असेल, त्यामुळे कुणीतरी तुम्हाला भव्यदिव्य असं अभिवादन, कृतज्ञता, ग्रेटफुल म्हणजे कृतज्ञता, कृतज्ञता व्यक्त केली असेल, की बाबा तू चांगलं काम केलं आहेस, आज चांगलं कृत्य केलं आहेस. इन थर्ड स्टांजा द स्पीकर सेज, कॅन यू से टू नाईट, आजच्या रात्री तुम्ही कधी सांगू शकता का, इन पार्टिंग विथ द डेज दॅट स्लिपिंग फास्ट, आजच्या रात्री तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा की हा जो दिवस आहे, हा जो वेळ आहे, हा निसटतोय आपल्या हातामधून, दूर जातोय. दॅट यू हेल्प अ सिंगल ब्रदर ऑफ द मॅन दॅट यू पास, जे जे लोक तुम्हाला आज भेटले, जे आपल्या भाऊ बंधीप्रमाणे आहेत, त्यांना तुम्ही आज मदत केली का? इज अ सिंगल हर्ट रिजॉयसिंग ओव्हर व्हॉट यू डीड ऑर सेड, एखाद्या मनाला तुम्ही आनंद दिला का, किंवा एखाद्या व्यक्तीला तुम्ही आनंद केलं का, काही चांगले शब्द बोललेत का, त्याच्याशी चांगले वागलेत का? डज अ मॅन हुज होप्स वर फेडिंग नाव विथ करेज लुक अहेड, जे एखाद्या व्यक्तीच्या आशा या फिक्या पडलेल्या आहेत, त्याला तुम्ही धैर्याचं मार्ग दाखवला का? असं काही चांगलं काम तुम्ही आज केलं का, की ज्या चांगल्या कामाचा मोबदला आपल्याला उद्या कामात येईल? डिड यू वेस्ट द डे ऑर लूज इट? इन द फर्स्ट स्टँडा द स्पीकर सेज टू द रीडर, की तुम्ही आजचा दिवस वाया घातला का, आजचे दिवस गमवून टाकला का? वॉज इट वेल ऑर सोअरली स्पेंड, का त्या दिवसाला तुम्ही चांगल्या प्रकारे खर्च केला, खूपच छान प्रकारे या दिवसाचा तुम्ही वापर केला? डिड यू लिव्ह अ ट्रेल ऑफ काइंडनेस, तुम्ही दयाळूपणाच्या ट्रेल ट्रेल म्हणजे खुणा, दयाळूपणाच्या खुणा आजच्या दिवसामध्ये तुम्ही सोडून दिले का? दयाळूपणा तुम्ही दाखवला का लोकांना? ऑर अ स्कार ऑफ डिस्कंटेंट, का लोकांना तुम्ही असंतुष्ट केलं, लोकांना दुःख दिलं, त्या दुःखाच्या खुणा, स्कार म्हणजे खुणा, त्या असंतुष्टपणा किंवा असमाधानीपणाचा तुम्ही खुणा मागे सोडून आलात? ॲज यू क्लोज युअर आईज इन स्लंबर, डू यू थिंक दॅट गॉड विल से, जेव्हा तुम्ही तुमचे झो डोळे झोपेमध्ये बंद करणार, तेव्हा देव तुम्हाला सांगेल, स्लंबर म्हणजे स्लीप, झोप, यू हॅव अर्न वन मोर टुमॉरो बाय द वर्क यू डीड टुडे. देव म्हणेल, काय म्हणेल परमेश्वर, की तुम्ही अजून एक चांगला दिवस, चांगला उद्याचा एक दिवस तुम्ही कमवलेला आहे. कशामुळे कमवलेला आहे? आजच्या तुमच्या एका चांगल्या कार्यामुळे तुम्ही चांगला दिवस कमवलेला आहे. काय काय चांगलं कार्य केलं बरं? पहिलं कार्य म्हणजे लोकांना तुम्ही आनंद दिला, लोकांशी तुम्ही चांगल्या प्रकारे बोललात, लोकांनाचं मन तुम्ही दुखवलं नाही, लोकांना नेहमी आशावाद दाखविला, लोकांचं तुम्ही अभिवादन केलं, लोकांना तुम्ही आनंद दिला, त्यांना धैर्य दिलं, त्याचप्रकारे त्यांना असंतुष्ट केलं नाही. आणि असं जे तुम्ही चांगलं कार्य केलं आज दिवसभरामध्ये, त्यामुळे तुम्हाला एक पुढचा चांगला दिवस आम्ही, हा परमेश्वर आपल्याला म्हणतो, पुढचा एक चांगला दिवस मी तुला देत आहे. इन दिस वे द पोएम इज एंडेड. इट इज व्हेरी नाईस पोएम. इट इज द पोएम ऑफ मॅसेज. देर आर क्वेश्चन्स आस्क्ड बाय द स्पीकर टू द रीडर फॉर अस, आणि आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर आपल्या मनातही असतीलच. त्यामुळे आपण सुद्धा दररोजचा दिवस खूप चांगल्या प्रकारे घालवू, प्रत्येकाला आनंद देऊ, प्रत्येकाला आशावादी दृष्टिकोन दाखवू. इन दिस प्रेझेंट पोएम द स्पीकर gives optimism to the reader, such as for us. So here the poem is completed. Thank you. See you.